बाजरीची खिचडी ही सगळ्यांनाच आवडतं, पण बाजरीची खिचडी करायचं म्हटलं की उखळ पाहिजे आणि ते सालं कसे काढायचे, त्याला किती कांडायचं, हे सगळ्या भानगडीत न पडता आपण मिक्सरमध्येच त्याचे सालं किंवा त्याचा कोंडा काढू शकतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाजरी टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला कमी याच्यामध्ये फिरवून घ्यायचं. ते बारीक होत नाही बाजरी आणि त्याचा कोंडा साहजिकरित्या अशा प्रकारे निघून जातं आणि कोंडा काढलेली बाजरीची खिचडी अगदी टेस्टी लागतं. तर यामध्ये बाजरी आणि 1 वाटी आपण तूर डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ टाकून छान पाणी आणि त्यामध्ये मीठ, हळद आणि तेल टाकून छान कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या कमी आचेवरती लावून घ्यायच्या. अगदी बाजरी छान प्रकारे शिजून येतं, खायला कचर लागत नाही आणि दिसायलाही अगदी छान दिसतं, तशीच खायलासुद्धा टेस्टी लागतं. आणि त्यावरती छान मिरचीचा तडका दिलेलं तेल आणि लसूण टाकलेलं एकदम भन्नाट लागतं कढीसोबत. नक्की करून बघा आणि आवडल्यास